नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे महाभरती अकॅडमीमध्ये। आज आपण पाहणार आहोत TET 2026 IBPS पॅटर्ननुसार बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र म्हणजेच CDP 500 क्वेश्चन सिरीजचा पार्ट 2 मधील मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आणि प्रीवियस इयर क्वेश्चन्स। हे प्रश्न मागील परीक्षांच्या ट्रेंडवर आधारित आहेत आणि नवीन IBPS पॅटर्न लक्षात घेऊन तयार केले आहेत। प्रत्येक प्रश्नासोबत तुम्हाला योग्य उत्तर आणि सोपे स्पष्टीकरण मिळेल, त्यामुळे फक्त उत्तर पाठ न करता कन्सेप्ट देखील स्पष्ट होईल। जर तुमचे लक्ष TET 2026 मध्ये उत्तीर्ण होणे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि प्रत्येक प्रश्न स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही पार्ट पहिला पाहिला नसेल तर तो नक्की पहा आणि पार्ट 2 झाल्यावर पुढील पार्ट 3 देखील चुकवू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमचा स्कोर कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। महाभरती अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण 500 क्वेश्चन सिरीजचे पुढील भाग सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत। चला तर मग आपला पहिला प्रश्न पाहूया। सृजनशील विचारांचे योग्य 4 टप्पे कोणते? ग्रेहम वॉलस यांच्यानुसार। तर आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत। या 4 ऑप्शनपैकी याचे उत्तर शोधायचे आहे। सर्वांनी आपले उत्तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी, पूर्वतयारी, सुप्त काळ, प्रदीपन, पडताळा। नवनिर्मिती आणि सृजनशील प्रक्रियेत आधी माहिती गोळा करणे म्हणजेच तयारी, सुप्त अवस्थेत विचार चालणे, अचानक कल्पना सुचणे म्हणजे प्रदीपन आणि शेवटी ती तपासून पाहणे म्हणजेच पडताळा, हे 4 टप्पे येतात। त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय बी। प्रश्न दुसरा, सर्वसमावेशक शिक्षणात म्हणजेच इन्क्लुझिव्ह एज्युकेशन यामध्ये कोणाचा समावेश होतो? याचे पर्याय ए, केवळ सामान्य बालक, बी, केवळ दिव्यांग बालके, सी, सामान्य बालकांसह वंचित, दिव्यांग आणि विशेष गरजा असणारी सर्व बालके, डी, केवळ श्रीमंत घरातील बालके। तर याचे उत्तर आहे पर्याय सी, सामान्य बालकांसह वंचित, दिव्यांग आणि विशेष गरजा असणारी सर्व बालके हे सर्वसमावेशक शिक्षणात येतात। कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व प्रकारच्या मुलांना एकाच छताखाली शिक्षण देणे म्हणजेच सर्वसमावेशक शिक्षण म्हणजेच इन्क्लुझिव्ह एज्युकेशन होय। प्रश्न तिसरा, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना कोणी लोकप्रिय केली? याचे पर्याय आहेत ए, डॅनियल गोलमन, बी, अल्फ्रेड बिने, सी, डेव्हिड वेशलर, डी, लुईस टर्मन। याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए, डॅनियल गोलमन। डॅनियल गोलमन यांनी 1995 मधील आपल्या पुस्तकात भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व स्पष्ट केले। पुढील प्रश्न, मर्मदृष्टीमूलक अध्ययन म्हणजेच इन्साइटफुल लर्निंग हा सिद्धांत कोणत्या मानसशास्त्रज्ञांच्या गटाने मांडला? याचे पर्याय ए, वर्तनवादी, बी, समष्टीवादी, सी, मनोविश्लेषणवादी, डी, रचनावादी। सर्वांनी प्रश्नांची उत्तरे कमेंटमध्ये सांगा। याचे उत्तर आहे पर्याय बी, समष्टीवादी। कोहलर, कोफका आणि वर्दायमर या गेस्टाल्टवादी विचारवंतांनी चिंपांझीवर प्रयोग करून हा अंतर्दृष्टीचा मर्मदृष्टी सिद्धांत मांडला आहे। हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे। प्रश्न क्रमांक 5, बालकाच्या विकासाची दिशा कशी असते? हा प्रश्न खूप वेळा एक्झाममध्ये विचारण्यात येतो। पर्याय ए, पायाकडून डोक्याकडे, बी, बाह्य भागाकडून केंद्र भागाकडे,
सी. डोक्याकडून पायाकडे आणि केंद्राकडून परिघाकडे. डी. निश्चित नसते. सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. डोक्याकडून पायाकडे आणि केंद्राकडून परिघाकडे. मानवी गर्भाचा व बालकाचा विकास आधी डोक्याकडून सुरू होऊन खाली पायाकडे जातो आणि शरीराच्या मध्यभागाकडून बोटांकडे विस्तारतो. प्रश्न क्रमांक 6. अध्यापन प्रतिमानांचे म्हणजेच मॉडेल्स ऑफ टीचिंग यांचे वर्गीकरण मुख्यत्वे किती कुलांमध्ये केले जाते? दिलेले पर्याय ए. 3, बी. 4, सी. 5, डी. 6. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. 4. ब्राइस जॉयस आणि मार्शा वेल यांनी अध्यापन प्रतिमानांचे एकूण 4 मुख्य कुलांमध्ये म्हणजेच माहिती प्रक्रिया, सामाजिक आंतरक्रिया, वैयक्तिक आणि वर्तन परिवर्तन कुल असे वर्गीकरण केले आहे. प्रश्न क्रमांक 7. अग्रज संघटक प्रतिमान हे खालीलपैकी कोणत्या कुलाशी संबंधित आहे? अग्रज संघटक प्रतिमान म्हणजेच ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल. या प्रश्नाचे पर्याय आहेत ए. वैयक्तिक कुल, बी. वर्तन परिवर्तन कुल, सी. माहिती प्रक्रिया कुल, डी. सामाजिक आंतरक्रिया कुल. हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. माहिती प्रक्रिया कुल. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि माहिती साठवण्याची पद्धत सुधारण्यासाठी हे प्रतिमान माहिती प्रक्रिया कुलात समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 8. अग्रज संघटक प्रतिमानाचे जनक कोण आहेत? हा प्रश्न पूर्वी एक्झाममध्ये विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. डेव्हिड असुबेल. डेव्हिड असुबेल यांनी अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनासाठी अग्रज संघटक प्रतिमानाची निर्मिती केली. तर अग्रज संघटक प्रतिमानाचे जनक हे डेव्हिड असुबेल आहेत. सर्वांनी लक्षात ठेवा. पुढील प्रश्न. संकल्पना प्राप्ती प्रतिमानचे उद्गाते कोण आहेत? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. जेरोम ब्रुनर. जेरोम ब्रुनर यांनी विद्यार्थ्यांमध्ये अमूर्त संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आणि विचार प्रक्रिया वेगवान करण्यासाठी संकल्पना प्राप्ती प्रतिमान मांडले आहेत. पुढील प्रश्न. पृच्छा प्रतिमान किंवा संशोधनात्मक चौकशी प्रतिमान कोणी विकसित केले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. रिचर्ड सचमन. पृच्छा प्रतिमान किंवा संशोधनात्मक चौकशी प्रतिमान हे रिचर्ड सचमन यांनी विकसित केले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्वतःहून प्रश्न विचारून शोध घेण्याची प्रवृत्ती वाढवण्यासाठी रिचर्ड सचमन यांनी पृच्छा प्रतिमान विकसित केले. प्रश्न क्रमांक 11. भूमिका पालन प्रतिमान हे कोणत्या अध्यापन प्रतिमान कुलात मोडते? दिलेल्या पर्यायांपैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. सामाजिक आंतरक्रिया कुल म्हणजेच सोशल इंटरॅक्शन फॅमिली. नेतृत्व गुण, सहकार्य आणि सामाजिक समस्या समजून घेण्यासाठी नाटक किंवा भूमिकेच्या माध्यमातून हे प्रतिमान वापरले जाते. प्रश्न क्रमांक 12. भूमिका पालन प्रतिमान कोणाचे आहे? पर्याय आहेत फॅनी शॅफ्टल आणि जॉर्ज शॅफ्टल, बी. कार्ल रॉजर्स, सी. विल्यम ग्लॅसर, डी. जॉन डुई. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. फॅनी शॅफ्टल आणि जॉर्ज शॅफ्टल. शॅफ्टल यांनी
सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अभिनय करून घेण्याचे हे प्रतिमान मांडले. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रश्न 13. अनिर्देशित अध्यापन प्रतिमान खालीलपैकी कोणी मांडले? अनिर्देशित अध्यापन प्रतिमान म्हणजेच नॉन डायरेक्टिव्ह टीचिंग मॉडेल. याचे पर्याय आहेत कार्ल रॉजर्स, बी फ्रेडरिक स्किनर, सी थॉर्नडाईक, डी बेंजामिन ब्लूम. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए कार्ल रॉजर्स. हे वैयक्तिक कुलातील प्रतिमान असून यामध्ये शिक्षक विद्यार्थ्याला कोणतीही थेट दिशा न दाखवता त्याला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास मदत करतो. प्रश्न क्रमांक 14. सृजनात्मकता प्रतिमान चे जनक कोण आहेत? सिनेप्टिक्स मॉडेल म्हणजेच सृजनात्मकता प्रतिमान. याचे पर्याय आहेत ए विल्यम गॉर्डन, बी हिल्डा ताबा, सी डेव्हिड असुबेल, डी कार्ल रॉजर्स. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए विल्यम गॉर्डन. विद्यार्थ्यांमधील नवनिर्मितीची क्षमता आणि कल्पकता वाढवण्यासाठी विल्यम गॉर्डन यांनी सायनेटिक्स प्रतिमान विकसित केले म्हणजेच सृजनात्मकता प्रतिमान विकसित केले. प्रश्न क्रमांक 15. वर्गाभिमुख प्रतिमान किंवा वर्ग संघटना प्रतिमान कोणाचे आहे? याचे पर्याय आहेत ए विल्यम ग्लासर, बी जॉन डुई, सी कार्ल रॉजर्स, डी बी एफ स्किनर. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए विल्यम ग्लासर. विल्यम ग्लासर यांनी वर्ग संघटना प्रतिमान म्हणजेच क्लासरूम मीटिंग मॉडेल तयार केले. वर्गातील सामाजिक आणि शैक्षणिक शिस्त राखणे आणि विद्यार्थ्यांच्या भावनांना आदर देणे यासाठी विल्यम ग्लासर यांनी वर्ग संघटना प्रतिमान मांडले. प्रश्न क्रमांक 16. अध्यापन प्रतिमानाचा गाभा किंवा मुख्य उद्देश कशाशी संबंधित असतो? तर अध्यापन प्रतिमानाचा गाभा किंवा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट वर्तनात्मक आणि संज्ञानात्मक परिवर्तन घडवणे याच्याशी संबंधित असतो. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. प्रत्येक अध्यापन प्रतिमानाची रचना विशिष्ट शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठीच केलेली असते. प्रश्न क्रमांक 17. वर्गात सतत आणि सर्वंकष मूल्यमापन करताना शिक्षकाने प्रामुख्याने कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे? याचे पर्याय ए केवळ लेखी परीक्षांवर, बी मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचे सातत्याने निरीक्षण आणि विविध साधनांद्वारे मूल्यमापन करणे, सी पाठांतरावर गुण देणे, डी पालकांच्या अभिप्रायावर. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचे सातत्याने निरीक्षण आणि विविध साधनांद्वारे मूल्यमापन करणे. तर CCEचा मुख्य हेतू वर्षाच्या शेवटी गुणांकन करणे नसून मूल वर्षभर कसे शिकते आहे हे तपासून त्याला मदत करणे हा आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 18. प्रायोगिक पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणते चल शिक्षकाच्या थेट नियंत्रणात असते? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. दिलेल्या ऑप्शनपैकी याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी स्वतंत्र चल. प्रायोगिक पद्धतीत शिक्षक स्वतंत्र चलात बदल करून त्याचा परिणाम आश्रित चलावर तपासतात. या ठिकाणी स्वतंत्र चल म्हणजेच अध्यापन पद्धती आणि आश्रित चल म्हणजेच त्यावर विद्यार्थ्याचे गुण ठरतात. पुढील प्रश्न
कृती संशोधन म्हणजेच ॲक्शन रिसर्चचा मुख्य उपयोग काय आहे? आपण सर्वांनी D.ED.मध्ये ॲक्शन रिसर्च हा बनवलेला आहे. याचे पर्याय आहेत: ए. जागतिक शैक्षणिक समस्या सोडवणे. बी. शिक्षकाने स्वतःच्या वर्गातील तात्कालिक व स्थानिक शैक्षणिक समस्या सोडवणे. सी. केवळ नवीन सिद्धांत मांडणे. डी. पुस्तके लिहिणे. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. वर्गातील किंवा शाळेतील दैनंदिन अडचणींवर शिक्षकांनी स्वतः तात्काळ शास्त्रीय पद्धतीने शोधलेला उपाय म्हणजेच कृती संशोधन. प्रश्न क्रमांक 20. प्रगतिशील शिक्षणाचे जनक कोणाला मानले जाते? याचे पर्याय आहेत: ए. जॉन डुई. बी. फ्रोबेल. सी. मॉन्टेसरी. डी. पेस्टॉलॉजी. तर प्रगतिशील शिक्षण म्हणजेच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन याचे जनक विचारले आहे. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. जॉन डुई. जॉन डुई यांनी लर्निंग बाय डुईंग म्हणजेच कृतीद्वारे शिक्षण आणि लोकशाही वातावरणातील प्रगतिशील शिक्षणाचा पुरस्कार केला. अशा प्रकारे आज आपण 20 प्रश्नांचा सराव केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा. तसेच सर्वांनी आपला स्कोअर कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.